सांगली शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी एकवटले। प्रत्येक तालुक्यात शासन अध्यादेशाची होळी, संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे। तिकीट महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध झाल्यानंतर त्याचे रेखांकन बदलण्यात आलं आहे। नवीन रेखांकनानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमिनीबद्दल हा महामार्ग जाणार आहे। यामुळे सरकारच्या या शक्तीपीठ स्वप्नाला आता शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होतो आहे। सांगली जिल्ह्यातील खानापूर, विटा, पलूस, कडेगाव आणि वाळवा या तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनी असल्याने शेतकरी संतापला आहे। शेतकऱ्यांच्या या संघर्षाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील पाठिंबा दिल्याने आंदोलनाला महत्त्व प्राप्त झालं आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्दच करा या मागणीसाठी आज सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आणि बाधित गावांमध्ये शासन अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे। हा महामार्ग ज्या भागातून जाणार आहे तिथली जमीन अत्यंत सुपीक आणि बारमाही ओलिताची आहे आणि या जमिनीतून रस्ता गेल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे। लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी मतदान करून सरकारला स्पष्ट बहुमत दिले, त्याचा असा गैरफायदा घेऊ नका। सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा जनता त्यांना धडा शिकवेल, असा इशारा आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी अधिग्रहण करण्याचे जे जी.आर. काढलेला आहे तो कुठलीही चर्चा न करता खरं लोकांच्या प्रबोधन करायला पाहिजे होतं। हा मार्ग कशासाठी आहे, ह्याचं फायदे काय, तोटे काय, गावोगावी चर्चा करायला पाहिजे होती। असं न करता अचानक हा अधिग्रहणाचा जी.आर. काढलाय। पूर्वी जी महामार्ग जाणार होता तर मार्ग बदलण्याचं कारण काय? मग तिथं जमिनी सुपीक होत्या, इथं काही नापीक आहे त्या का? आमची जमीन ही आमची आहे, ती काळे असून दे, गोरे असून दे, लंगडे असून दे, डोळा गेलेले असून दे, आमची आहे तिने आम्हाला जन्म दिलाय, आम्ही त्यांना सोडणार नाही। असं असताना मला भाऊ असं आश्चर्य वाटतंय की पूर्वी जरा त्रिशंकी सरकार व्हायचं ते बरं होतं, जरा हे चांगलं काम चालवावं, चांगल्या कामात व्यत्यय येऊ नये यासाठी लोकांनी भरभरून मतं देऊन स्पष्ट बहुमताचं सरकार आलं आणि स्पष्ट बहुमताच्या जोरावर हे जो अन्यायकारक महामार्ग कसल्याही शेतकऱ्यासाठी चर्चा न करता जो लादण्याचा प्रयत्न चालू आहे फार चुकीचा आहे। लाडक्या बहिणीने मतदान दिलं, तुम्हाला शेतकऱ्यांनी मतदान दिलं, तुम्हाला स्पष्ट बहुमत तुमच्या स्वप्नात नाही इतक्या तुमचा आमदार निवडून आला, त्याचा असा गैरफायदा शेतकऱ्यांच्या फिरवू नका तुम्ही। खरं म्हटलं तर लोकशाहीत लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे असतात। असं असताना तुम्ही कसलीही सूचना न देता अधिग्रहण जमिनी, कितीतरी लोकांचा अल्पभूधारक सगळे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून तुम्ही आता हा नांगर फिरवायला लागलाय, त्यांच्यासाठी चर्चा करायला पाहिजे, काय तर मार्ग पाहिजे। किती आमदारांच्या किती खासदारांच्या जमिनी गेल्या यात आणि लोकप्रतिनिधींनी बी भूमिका गुलदस्त्यात आहे लोकप्रतिनिधीची। माझ्या मते मुख्यमंत्री साहेबांचे पुढे वेगळं बोलतात, तिथं आमच्या पुढे वेगळं बोलतात, तर सर्व लोकप्रतिनिधी जे आमच्या भागातले असतील त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर शेतकरी ठरवतील लोकप्रतिनिधींच्या बाबत काय निर्णय घ्यायसाठी। आणि आमचा फार मोठा प्रखर विरोध ह्या महामार्गाला राहील। सरकारने अजून सुद्धा विचार करून की शेतकऱ्यांचं नुकसान न होईल अशा दृष्टीने हा मार्ग रद्द करावा। ही डोंगर कपारी आहेत, सरकारची ताकद फार मोठी असते, डोंगर कपारीच्या मार्गाने तुम्ही मार्ग नेण्यास आमची काहीच हरकत नाही, पण या सुपीक जमिनी, पानसरी जमिनी कर्ज काढून लोकांनी स्कीमा घातलेल्या तिची वाट लागणार सगळ्याची। आम्ही कुठं जाणार? पुन्हा महामार्ग जाऊन त्याच्या भोवतालची बी जमीन खराब होणार, त्याच्या पर्यायी रस्ता राहणार नाही, मग ऊस काढाय कुठलं जाणार? आम्ही तुकडी होणार, एक तुकडं पूर्वेला एक पश्चिमेला, पाणी कसं नेणार? तिथं बऱ्याच अडचणी आहेत। याचा कसलाही अभ्यास न करता शासनानं ताकदीच्या जोरावर जो हा घाट घातलेला आहे शक्तीपीठ महामार्गाचा, हा कंप्लेंट बंद करावा, रद्द करावा। आम्हाला कसलंही आमिष नको, तुमचं पैसे नको, नोकरी नको, जागा पर्यायी नको, आम्ही ही जागा आमची सोडणार नाही। आणि त्यासाठी आम्ही हे जे अधिग्रहणाचा जे अध्यादेश काढलाय सरकारनं, ती जे आज पूर्व ग्रामपंचायत पुढे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही ती होळी करत आहोत।